कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा होणार आहे। राज्य सरकारने मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी तब्बल 2984 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता मंजूर केला असून आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पुढील काही तास तुमच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। कारण की आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता 2 टप्प्यांमध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता सर्वात आधी 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असून आता जिल्ह्यांची व बँकांची नावे देखील या ठिकाणी आता सरकारने जाहीर केली असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। कारण की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी साधारणतः 2984 कोटी रुपयांचा निधी आता वितरित करण्यास देखील राज्य सरकारने मान्यता दिली असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्याचबरोबर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच की मे महिन्याचा 11वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला होता। यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पाहायला मिळत होती। मात्र आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासोबत लगेचच जून महिन्याचा देखील 12वा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र राज्य सरकारची एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे, ते म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासोबत लगेचच जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी तुम्हाला आता एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते एक छोटंसं काम केलं की लगेच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासोबत लगेचच जून महिन्याचा देखील 12वा हप्ता आता जमा होणार आहे। आता कोणतं एक काम केल्यानंतर लगेचच मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा देखील हप्ता मिळणार आहे ते देखील सांगणार आहे। फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की तुम्ही जर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत गेलात तर तुमचा अतिशय मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे। म्हणजेच की आता मे महिन्याचा 11वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे। त्याचबरोबर आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासोबत जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते देखील मी सांगणार आहे। त्याचबरोबर आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये देखील आता वाटप करत आहे आणि मे महिन्याच्या हप्त्यासोबत गॅस योजनेच्या देखील 830 रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते देखील सांगणार आहे। त्याचबरोबर आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना 39,000 रुपयांपर्यंत आता अर्थसहाय्य देखील देत आहे आणि तुम्हाला देखील 39,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती 39,000 रुपयांची रक्कम जमा होईल ते देखील मी सांगणार आहे। आणि त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, बँकांची नावे जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यातले त्यात आता तुमच्यासाठी काही तास देखील खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता तुमच्यासाठी हा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यातले त्यात आता काही तास देखील अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आता राज्य सरकारने मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी 2984 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली असल्यामुळे आता हा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत, त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे ते देखील सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं
तर आता पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। म्हणजेच की आता 2 टप्प्यामध्ये हे हप्त्याचे वितरण पूर्ण करण्यामध्ये येणार असल्यामुळे साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे। तर मग आता तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा किती वाजता हप्त्याची रक्कम जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता जिल्ह्यांची देखील यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। सोबतच आता बँकांची देखील यादी या ठिकाणी जाहीर झाली असून आता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्त्याची रक्कम जमा होत आहे ते आपण सविस्तर पाहूयात। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। आता या यादीपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। थेट डेबिटच्या माध्यमातून तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम जमा होईल। त्यानंतर आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यानंतर लगेचच जून महिन्याचा 12वा हप्ता कसा मिळवायचा ते देखील सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिली जी बँक आहे ती आहे HDFC बँक असेल। या देखील बँकेमध्ये आता हप्ता वाटपासाठी मंजुरी मिळाली असून आता HDFC बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्यानंतर ICICI बँक आहे, त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेमध्ये देखील आता हप्ता जमा होणार आहे। त्याचबरोबर तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे कमेंट करून नक्की कळवा। त्यानंतर ॲक्सिस बँक असेल, त्यानंतर येस बँक असेल, या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून आता येस बँक आणि ॲक्सिस बँकेमध्ये देखील मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक असेल, त्यानंतर इंडियन बँक आहे, त्यानंतर IDBI बँक आहे, त्यानंतर UCO बँकेमध्ये देखील आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतरची बँक या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। त्यानंतरची बँक आहे ती म्हणजेच की SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल, त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील आता हप्ता वाटपासाठी मंजुरी मिळाली असून आता या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर कॅनरा बँक आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील हप्ता वाटपासाठी आता मंजुरी मिळालेली आहे। त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये देखील आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर आता पोस्ट बँकेमध्ये देखील हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता सर्वात आधी पोस्ट बँकेमध्ये देखील मे महिन्याचा 11वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता तुम्हाला देखील कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आता तुमचे अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत ते आपण आता सविस्तर पाहूया। तर आता फक्त लक्ष द्या कारण की आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता यामध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता पुणे विभाग असेल, नाशिक विभाग असेल, नागपूर विभाग असेल, कोकण विभाग असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, अमरावती विभाग आहे, या देखील विभागामध्ये आता हप्ता वाटपासाठी पूर्ण तयारी झाली असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी राज्य सरकारने 2,984 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास देखील आता मान्यता दिलेली आहे। तर आता हे 18 जिल्हे कोणते आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। आता यामध्ये पुणे विभागातील सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे। म्हणजेच की आता पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। सोबतच या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती 830 रुपयांची रक्कम जमा होईल ते देखील सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। एकंदरीत जर विचार केला तर आता पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर नाशिक विभागाचा जर विचार केला तर आता नाशिक विभागामध्ये नाशिक असेल, धुळे असेल आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे आणि अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण हे करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी नागपूर विभाग असेल। आता नागपूर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातील म्हणजेच की या 3 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये
टप्प्यामध्ये, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये भंडारा, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कोकण विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी आता पालघर, मुंबई आणि या ठिकाणी ठाणे म्हणजेच की 3 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। पालघर, ठाणे आणि मुंबई या 3 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूर या 3 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होणार आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर अमरावती विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून या ठिकाणी नक्की कळवा। आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे। त्यानंतर मे महिन्याच्या 11व्या हप्त्यानंतर लगेच जून महिन्याचा 12वा हप्ता कसा मिळवायचा आणि त्यानंतर एकूणच 40,000 रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावे लागणार आहे जेणेकरून 40,000 रुपयांची रक्कम तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा होईल ते आपण सविस्तर पाहूयात। त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करावे लागणार आहे ते आपण पाहूया। तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या। आता गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते आपण सविस्तर पाहूयात। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यमान अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सुरू केली आहे। त्या अंतर्गत आता तुम्हाला 3 गॅस सिलेंडर आता देण्यामध्ये येणार आहेत। एका गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे 3 गॅस सिलेंडर म्हणजेच की वर्षाचे एकूण 2490 अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता याच्यासाठी काय करावं लागणार आहे ते आपण पाहूयात। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली असून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता तुम्हाला पैशाचे वाटप करण्यामध्ये येणार आहे। याच्यासाठी तुम्ही सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊ शकता आणि यामध्ये तुम्ही अर्ज किंवा नोंदणी करू शकता। कारण की तुम्हाला जर आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हणजेच की तुम्हाला आता गॅस सिलेंडर योजनेच्या अंतर्गत वार्षिक 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत। यामध्ये पहिला हप्ता जो आहे तो 830 रुपयांचा मिळणार आहे, दुसरा देखील हप्ता 830 रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपयांचा मिळणार आहे। त्या अंतर्गत आता पहिल्या हप्त्याचे म्हणजेच की 830 रुपयांचे आता वाटप सुरू झाले असल्यामुळे याच्या लाभासाठी तुम्हाला आता सर्वात आधी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला आता जाऊन अर्ज करायचा आहे किंवा तुम्ही नोंदणी करू शकता। तुम्ही जर अर्ज केला आणि तुम्ही जर लाभासाठी जर पात्र ठरलात तर तुम्हाला आता मोठा दिलासा मिळणार आहे। सोबतच तुम्हाला आता तुमच्या घरातील जो गॅस आहे तो महिलेच्या नावावरती म्हणजे तुमच्या नावावरती असणं देखील आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर याच्यासाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता। जर तुम्ही या योजनेच्या लाभासाठी जर पात्र ठरलात तर तुम्हाला आता वर्षाचे एकूण 2490 अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर गॅस सिलेंडर योजनेचे 3 हप्ते मिळणार आहेत। यामध्ये पहिला हप्ता 830 रुपये, दुसरा हप्ता 830 रुपये आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपये अशी रक्कम आता वाटप करण्यामध्ये येणार आहे। याच्या लाभासाठी तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती देखील जाऊन तुम्ही अर्ज किंवा नोंदणी करू शकता। त्यानंतर आता एकूण 40,000 रुपयांच्या लाभासाठी काय करावे लागणार आहे आणि त्यानंतर मे महिन्याच्या 11व्या हप्त्यानंतर लगेचच जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी काय करावं लागणार आहे ते आपण पाहूयात। आणि शेवटी मे महिन्याचा 11वा हप्ता आता किती वाजता जमा होणार आहे ते आपण शेवटी पाहणार आहोत। फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची आता गरज पडणार नाही। आता फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या कारण की आता तुमचा देखील मोठा फायदा होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींना एकूणच 40,000 रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य करण्यामध्ये येणार आहे। कारण की आता लाडक्या बहिणींना जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी आता राज्य सरकार कर्ज देणार आहे। एकूण 40,000 रुपयापर्यंत आता तुम्हाला देखील आता कर्ज मिळणार आहे। म्हणजेच की एकूण 40,000 रुपयांच्या लाभासाठी आता काय करायचं आहे ते देखील सांगत आहे। आणि विशेष महत्त्वाची
बाब म्हणजे हे 40,000 रुपयांचे कर्ज आता तुम्हाला परतफेड करण्याची गरज पडणार नाही। आता या संदर्भामध्ये देखील राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे, म्हणजेच की तुम्ही जर कर्ज काढले म्हणजेच की एकूण 40,000 रुपयांचे कर्ज काढले म्हणजेच की आता 40,000 रुपयांचे कर्ज कसे काढायचे ते तर सांगणारच आहे। फक्त जर आता तुम्ही 40,000 रुपयांचे कर्ज जर काढले तर ही रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही। हे जे 40,000 रुपयांची रक्कम आहे ती लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो ही रक्कम परतफेड करणार आहे। म्हणजेच की उदाहरण जर पाहायला गेलं तर तुम्ही जर आता व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 40,000 रुपयांचे कर्ज जर काढले तर हे कर्ज भरण्याची तुम्हाला गरज पडणार नाही। तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो बँकेकडे वळवला जाणार आहे। म्हणजेच की तुमचा 1,500 रुपयांचा हप्ता हे कर्ज परतफेड करणार असल्यामुळे तुम्हाला या मार्फत आता मोठा दिलासा मिळणार आहे। आता एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते आपण सविस्तर पाहूयात। आता यासाठी तुमचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असावे लागणार आहे। तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असावे ते देखील आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर तुमचे वार्षिक कुटुंब उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे ही देखील बाब आता महत्त्वाची असणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक अर्ज करायचा आहे, तो अर्ज केला तरच तुम्हाला या योजनेचा म्हणजेच की एकूण 40,000 रुपयांचा लाभ आता देण्यामध्ये येणार आहे। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुमचे एक खाते तयार करून तुम्हाला यामध्ये आता अर्ज करावा लागणार आहे, किंवा अंगणवाडी अधिकारी असेल, ग्रामसेवक अधिकारी किंवा आपलं सरकार सेवा केंद्राकडून देखील तुम्ही अर्ज मिळवू शकता, अर्ज भरू शकता। तो अर्ज भरल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरू शकता आणि तुमच्या बँक खात्यावरती एकूण 40,000 रुपयांची रक्कम पुन्हा जमा करण्यामध्ये येणार आहे। याच्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे ते या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। पहिलं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुम्हाला अर्ज करणे आवश्यक आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती देखील जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। त्यासाठी आधार कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल आणि बँक खात्याची माहिती हे देखील भरणे अत्यंत आवश्यक असणार आहे। हे महत्त्वाचे काम केल्यानंतर तुम्ही देखील एकूण 40,000 रुपयांच्या कर्जासाठी पात्र ठरू शकता आणि हे 40,000 रुपयांचे कर्ज काढल्यानंतर तुमचा लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो 1,500 रुपयांचा हप्ता आहे तोच नंतर बँकेकडे वळवला जाईल आणि हे 40,000 रुपयांचे कर्ज नंतर परतफेड होणार आहे। या अंतर्गत तुम्हाला देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे। आता कर्ज कसे मिळवायचे म्हणजेच की एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा, त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करायचे हे तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यानंतर सर्वात आधी जून महिन्याचा देखील 12वा हप्ता सर्वात लवकर मिळवण्यासाठी कोणते 2 महत्त्वाचे कामे करावी लागतील जेणेकरून मे महिन्याच्या हप्त्या पाठोपाठ लगेचच जून महिन्याचा देखील हप्ता मिळेल ते आपण पाहूयात। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी काही अटी शर्ती आता बंधनकारक केले असल्यामुळे आता तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। कारण की हे 2 महत्त्वाचे कामे केले तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे। लिंक केलेलं असेल तर काहीच काळजी करण्याची गरज नाही। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही जर KYC नसेल केली तर तात्काळ CSC सेंटरवरती जाऊन किंवा आधार सेंटरवरती जाऊन तात्काळ आता KYC करून घ्या। कारण की KYC करणे देखील आता राज्य सरकारने बंधनकारक केले आहे। तुम्ही जर KYC केलेले नसेल तर तात्काळ करून घ्या, कारण की आता KYC केली तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा देखील 11वा हप्ता सोबतच जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी देखील तुम्हाला KYC करणे आता बंधनकारक करण्यामध्ये आलेले आहे आणि तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी देखील लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। सोबतच तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक असेल म्हणजेच की स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर ती देखील तात्काळ दुरुस्त करून घ्या। त्याचबरोबर तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील नवीन काढून घेऊ शकता। 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे तुमच्या उत्पन्नाचा दाखला देखील तुम्ही नवीन काढून घेऊ शकता। तर अपडेट कशा प्रकारे वाटली, सोबतच आता मे महिन्याचा 11वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 2,984 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली असल्यामुळे आता कोणत्या क्षणी म्हणजेच की साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती ही हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।